संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ हे कुणं म्हणायचं? ज्याचं लग्न झालंय त्यानं. ज्याचं लग्न नाही झालं त्यांना म्हणून कसं जमल? बरोबर वर्णन केलेलं आहे. पहिला असणारा अवतार या 4 भावंडाच्या स्वरूपामध्ये. नंबर 2 असणारा अवतार आहे वराह भगवंताचा, म्हणजे डुकराचा असणारा 2ऱ्या क्रमांकाचा अवतार आहे. कशा करता घेतला? हिरण्याक्ष नावाचा असणारा जो दैत्य आहे त्यानं असणारी ही पृथ्वी रसातळाला नेली आणि रसातळातून ही पृथ्वी वर आणण्याकरता माझ्या भगवंताला डुकराचा अवतार घ्यावा लागला आणि ती असणारी पृथ्वी दाढेवर म्हणजे शिंगावर असणारी पकडून वर आणावं लागली आणि समुद्राच्या लाटेवर असणारी ती पृथ्वी स्थिर करावी लागली. म्हणून आज आपण जे बोर घेतो ना पृथ्वीमध्ये, तर ही असणारी पृथ्वी पाण्याच्या वर जर कुणा स्थापित केली असेल तर माझ्या असणाऱ्या वराह भगवंताने. हा असणारा 2ऱ्या क्रमांकाचा अवतार. 3ऱ्या क्रमांकाचा असणारा जो काही अवतार आहे तो असणारा नारदजीचा असणारा अवतार आहे. आणि नारद पांचरात्र तत्वाचा असणारा उपदेश 3ऱ्या अवतारामध्ये केला. आणि आजपर्यंत तागायत नारदजीचा असणारा एकच मंत्र आहे, ज्यानं असणारं मला अवतार कार्याला सिद्ध केलं. ते आज सुद्धा असणारं त्यांचा मंत्र ते जपतात. मी पुढं म्हणतो, सगळ्यांनी पाठीमागं म्हणा, पण जोरात म्हणा बरं का. हां, जर थोडा काचकुचपणा जर केला तर अर्धांग वायू होण्याची शक्यता आहे. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला हा टारी. टाळी टाळी टाळी. हात वर घ्या, हात वर घ्या, हात वर घ्या. हा श्रीमन्नारायण. हा नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. हा भजमन भजमन नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण. लोक म्हणतील की एक तर कीर्तन महाराजाचं ऐकायला या ती आणि पुन्हा वरून महाराज शाप देतो अर्धांग वायू. त्याचं कारण सांगू, असं बोलल्याशिवाय लोक टाळी वाजवत नाहीत बरं का. हां, आणि त्याचं कारण एक सांगतो. हा जो असणारा जो मंत्र आहे ना, तो कुणाचा मंत्र आहे? नारदजीचा. आणि मी ज्या गादीवर उभा आहे ही गादी कुणाची आहे? नारदाची. आणि या नारदाच्या गादीच्या लोक पाया पडतात. कोणत्याच महाराजांना असं म्हणायचं नाही की लोक येऊन माझ्या पाया पडतात. हां, अजिबात म्हणायचं नाही बरं का. नाहीतर मेकअप करून आणि हे करून आणि ते करून तुम्हाला काय सांगावं काय नाही. महाराज इथं सुद्धा नारदाची गादी आहे आणि आपल्या सुद्धा कीर्तनामध्ये नारदच आहे बरं का. तुम्ही भरपूर नारद बघितले असतील, पण हा एक नारद बघा. काय नारद आहे? जसं पोता असं ठासून भरलेलं असतं का नाही, असं. हां, तिथल्या तिथं चालतोय बरं का. पण असं हां, महाराज विनेकरी सुद्धा शोभला पाहिजे, असा विनेकरी पाहिजे. हां, 3रा असणारा जो अवतार आहे तो नारदजीचा असणारा अवतार आहे. 4थ्या क्रमांकाचा अवतार आहे तो म्हणजे नर नारायण भगवंताचा. आज जे लोक जे तपश्चर्या करतात ना, हा भगवंतांनी आपल्याला या ठिकाणी शिकवण दिलेली आहे. म्हणून नर नारायणाचा असताना 4थ्या क्रमांकाचा अवतार. 5व्या क्रमांकाचा असणारा अवतार आहे तो म्हणजे कपिल भगवंताचा, ज्यांनी सांख्यशास्त्राचा असणारा उपदेश केला आपल्या देवहूती मातेला. त्यांचा असणारा 5व्या क्रमांकाचा अवतार आहे. आणि 6व्या क्रमांकाचा अवतार आहे ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं असणारा हा कार्यक्रम चालू आहे, तो आहे दत्तात्रय भगवंताचा. विठाला विठाला.
आणि आतापर्यंत जेवढे देवांना अवतार घेतलेले आहेत का नाही, त्या वेळेला देवाला असणारं त्या ठिकाणी काही कार्य सिद्ध करायचं होतं, भक्तावर आलेलं संकट होतं, ते संकट दूर करण्याकरता भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संवारी. पण एक सांगतो, दत्तात्रय भगवंताला ज्या वेळेला अवतार घ्यायचा होता त्यावेळेला मात्र या सृष्टीमध्ये कुणालाही संकट पडलं? बोला, का होतं कुणाला संकट? कुणालाही संकट नव्हतं. पण एक फक्त तिघी जणीला असणारा झालेला गर्व, आणि त्यांचा गर्व कमी करण्याकरता देवानं या अवताराची केलेली पूर्तता. नवे प्रत्येक भक्ताला असा प्रश्न पडतो की ब्रह्मदेवाची आराधना करावी का विष्णूची करावी का भगवान शंकराची आराधना करावी? यांच्या सगळ्याचे कोडे सोडवण्याकरता 3 देवतेनं मिळून घेतलेला असणारा अवतार म्हणजे दत्तात्रय भगवंताचा. विडाला विडाला. कोण तिघी जणी? तर शॉर्टकट स्वरूपामध्ये सांगतो, कारण दत्त जन्माच्या कीर्तनाच्या दिवशी तो चरित्र आपल्याला ऐकण्याकरता मिळणार आहे. उगाच त्या विषयाला लागतो पुढे निघून जातो. एक असणारी सावित्री, एक असणारी लक्ष्मी आणि एक असणारी पार्वती. बस तिघी जणीला गर्व. आणि तिघी जणीचे मालक दररोज सांगत होते, तू सेवा करती मान्य आहे पण गर्व करू नको. पण यांना असं वाटायचं की आम्हीच एक असणाऱ्या पतिव्रता आहेत. एक दिवस भगवान शंकरांनी पार्वती मातेला असणारं सांगितलं, एक असणारी पतिव्रता पृथ्वी तलावर राहते, तिचा जर तुला महिमा ऐकायचा असेल तर तू नारद जिंकून असणारा महिमा ऐक. आणि ज्यांचं असणारं नाव नारद आहे का नाही, त्यांनी सांगितलेली गोष्ट कधी रद्द होत नाही. ज्यावेळेला सत्यलोकामध्ये गेले, वैकुंठ धामामध्ये गेले आणि कैलास पर्वतावर गेले, त्यावेळेला तिघी जणीला नारदजीनं एकच उत्तर दिलं. ऐका, सावित्रीला तेच सांगितलं, लक्ष्मीला तेच सांगितलं आणि पार्वतीला सुद्धा तेच सांगितलं. तिघी जणीला उत्तर एक दिलं की तुम्हाला तिघीला जे गर्व झालेला आहे ना मासाहेब, तर एकच काम करा, तुमच्यासारख्या पतिव्रता पृथ्वी तलावर असणारी एक अनसूया आहे आणि त्या असणाऱ्या अनसूयेनं डाव्या पायामध्ये घातलेले आहेत चैन समजतेत ना? हां. आणि त्या चैनाला असणारा एक घुंगराचा भाग, हां, आणि त्या घुंगराला तुमच्यासारख्या त्या घुंगराला असणारा जे काही घुंगरू आहे त्या एका घुंगराला तुमच्यासारख्या पतिव्रता हजारो भावल्या करून बांधलेल्या आहेत डाव्या पायामध्ये. आता ही गोष्टी साधी असेल का? एवढाच असणारा भाग ऐकला आणि तिघी जणीने असणारे आपले असणारे पती परमेश्वर असणारे सत्वहरण करण्याकरता पाठवून दिले. कालांतरानं काय घटना झाली मी सांगण्याची गरज नाही. वर्णन असं केलेलं आहे, जो कोणी कपट करण्याकरता जातो त्याचं असणारं बरं होत नाही. म्हणून एक काम करा, वागत असताना कपट सोडा आणि मोकळ्या मनानं वागा. विठाला विठाला. म्हणून या ठिकाणी दत्तात्रय भगवंताच्या जयंतीच्या निमित्तानं असणारा जो काही अभंग घेतलेला आहे, अभंग सुद्धा त्याच क्वालिटीचा असावं बरं का. हां, मी पाठीमागे एकदा तुम्हाला सांगितलं की नाही सांगितलं माझ्या आठवणीत नाही, पण एका गावामध्ये कीर्तनाला गेलो आणि कीर्तनला गेल्याच्यानंतर कीर्तन सुंदर झालं आणि वर्णन करण्याकरता सुरुवात केली. महाराज तुमचे आता आभार मानायचे आहेत. आणि आभार मानायचे म्हटल्याच्या नंतर आमच्या गावामध्ये माणूस कोणी नाही. मी म्हणलं कोणीतरी असेल ना बोलण्याकरता. म्हणले एक आहे पण दशक्रियेचं मांडतो म्हणले, त्याला दुसरं कीर्तनातलं काही सांगता येत नाही, दशक्रियेचं त्याला जमतंय म्हणले. म्हणलं काही हरकत नाही, आपल्याला काय अडचण नाही, माझं जर वर्णन करीत असेल तर काय अडचण आहे. त्याला उठवलं आणि त्यानं बोलण्याकरता सुरुवात केली. दुखित अंतकरणाने जमलेल्या भीमा नदीच्या काठावर हरिभक्तीपरायण रामकथाकार तथा भागवत कथाकार हा मनुष्याचा असणारा ठरलेला नियम आहे. आणि जो जन्माला आलो त्याला एकदा मरावंच लागतं. आता काय करावं, आता आपल्यामधून जाऊन त्यांना 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. माझ्या वतीनं, माझ्या पत्नीच्या वतीनं, मी ज्या पॅनलमध्ये आहे त्याच्या वतीनं हे सगळे नावं पाठ करावं लागतील बरं का. आता नाही खेळ अवघड आहे म्हणलं तर काय सांगावं काय नाही. आता माझ्या वतीनं, पॅनलच्या वतीनं, सगळ्या वतीनं मी म्हणतो एवढं सांगायची काही गरज आहे का बरं? माफी मागतो बरं का. आपल्या परिसरामध्ये एवढं गाजलेलं प्रकरण आहे का, ज्याला श्रद्धांजली व्हायची ना
फक्त तेवढंच बोला, त्याच्या आत्म्याला शांती. ती मेलेला माणूस तर कुणीकडेच राहिलं, ह्यांना ह्यांचंच पडलेलं असतं अगोदर. बरोबर आहे का नाही? त्याचा कुणी विषय घेत नाही. त्या घराला किती दुःख झालंय, काय झालं, हे डोक्यातून सगळं काढून टाकायचं ना आपल्या श्रद्धांजलीच त्याला पडलेलं. बस मेकअप करून यायचं तिथं अगोदर खटाखट स्वरूपामध्ये, आणि आपली श्रद्धांजली वाहण्याकरता सुरुवात करायची. माझी कळकळीची विनंती आहे, श्रद्धांजली वाहत असताना त्यांना दुःख झालेलं आहे, जरा विचार करून श्रद्धांजली वाजा. जरा विठाला विठाला. म्हणून या ठिकाणी दत्तात्रय भगवंताच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम आहे, म्हणून त्या कार्यक्रमाला अनुसरून कीर्तनकारांना अभंग घ्यावा म्हणून या ठिकाणी अभंग घेतलेला आहे. गेल्या वर्षी सुद्धा माझं कीर्तन होतं. गेल्या वर्षीचा अभंग होतं कोणता? दत्त दत्त म्हणे वाचे अन काळ